श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ, महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते. म्हणून या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. या एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने पूर्ण होतात. हे व्रत केल्याने कळत नाकळत केली सर्व पाप, दुःख, संकट मुक्त होतात आणि जीवनात सुख समृद्धी ही प्राप्ती होते. आषाढी एकादशी ही अतिशय सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीला ही 14 कामं जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही. तर अशी कोणती कामं आहेत ती आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्णपणे टाळायची आहेत. या कामांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. जर या दिवशी आपल्या हातून ही कामं झाली तर आपल्या जीवनात दुःख, संकट, अडचणी ही येऊ लागेल आणि आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तर अशी कोणती कामं आहेत ती आपल्याला दिवशी करायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येईल. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, आषाढी एकादशीला आपल्याला घरामध्ये झाडलोट ही करायची नाहीत. झाडलोट करायची नाहीत म्हणजे असं नाही की आपल्याला या दिवशी घरच झाडायचे नाही, परंतु एकादशीच्या दिवशी घराची पूर्ण साफसफाई जी आहे तर ती केली जात नाही. जसे की जाळे जळमाटे असेल किंवा इतर मोठ्या वस्तू आपल्याला स्वच्छ करायच्या असेल तर या दिवशी आपल्याला ही गोष्ट आवर्जून टाळायची आहेत. फक्त वरच्यावर आपल्याला आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे, म्हणजे घरामध्ये झाडू मारून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त घराची साफसफाई तुम्हाला या दिवशी अजिबात करायची नाही. या दिवशी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि या दिवशी आपण जास्त साफसफाई केली, जाळे जळमाटे काढले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही केस हे धुवायचे नाहीत, तसेच केस हे तुम्हाला कापायचे नाही. या दिवशी आपण जर केस धुतले तर आपल्याला व्रताचं फळ हे मिळत नाही. म्हणून या दिवशी तुम्हाला केसही धुवायचे नाहीत आणि केस देखील कापायचे नाही. या दिवशी तुम्हाला मौन पाळायचे आहेत किंवा तुम्हाला कमी बोलायचं आहे. होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपलं मन हे शांत राहतं आणि व्रताचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये भांडणे, कलह, मतभेद, क्रोध हा करायचा नाही. तसेच या दिवशी तुम्हाला झाडांची पानंही तोडायची नाहीत, फुलंही तोडायची नाहीत. या दिवशी झाडांना तुम्हाला चुकूनही इजा करायची नाहीत, नाहीतर आपल्याला याचं पाप जे आहे तर ते लागत असतं. तसेच एकादशीच्या दिवशी मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इत्यादींचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला वाईट कर्मांपासून आणि पापांपासून दूर राहायचं आहे. चुकूनही वाईट कर्म करू नका. किडे, मुंगे, गायी, जनावरांना विनाकारण त्रास देऊ नका. यामुळे सुद्धा तुम्हाला याचं पाप जे आहे तर ते लागू शकतं. तसेच या दिवशी कोणाचीही निंदा करू नये, कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आणि कुणालाही वाईट बोलू नये. असं केल्याने आपल्याला शुभ परिणाम जे आहे तर ते मिळत असतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुवतीप्रमाणे अन्नदान हे नक्की करावं, परंतु हे अन्नदान करताना यामध्ये आपल्याला तांदूळ हा चुकूनही दान करायचा नाही. तसेच या दिवशी तांदळाचं सेवनही करायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कोणी एखादं अन्न पदार्थ हा जर दान केला तर तो या दिवशी चुकूनही सेवन करू नये. त्याचबरोबर दशमीपासूनच पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. या दिवशी आपल्याला काही काम करत असताना चालता बोलता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने सुखाची प्राप्ती होते. भगवान श्रीहरींच्या कृपेने सुख, समाधान, शांती
धन वैभव जे आहे तर ते प्राप्त होते। त्याचबरोबर या दिवशी तुळशीला स्पर्शही करू नये आणि तुळशीची पानं देखील तोडू नये। या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि एखाद्याच्या व्रतामध्ये अडथळे आणणे यासारखं वाईट पाप हे कोणतंच नाही। म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीची पानंही तोडायची नाहीत आणि तुळशीला स्पर्शही करायचा नाहीत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा। तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।